खरं तर मित्रांनो निकाल जसा सेमी झाला त्याच्यानंतर लगेच निकाल द्यायला पाहिजे होता ही गोष्ट। तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र। तर काल पार पडला मित्रांनो कोरेगावचा हिंद केसरीचं मैदान। आणि मित्रांनो मैदानाचा एवढा भंगार नियोजन होता, मी आत्तापर्यंत एवढा भंगार नियोजन पाहिलं नाही मित्रांनो। मी मैदानात गेलो होतो तर खूप काही ज्या गोष्टी होत्या ते कमी होत्या मित्रांनो मैदानात। आणि एवढा मोठा मैदान, महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान आणि एवढी कमी सोय म्हणजे मित्रांनो खरोखर बोलण्यासारखी गोष्ट आहे। तर ती सगळं जाऊ द्या मित्रांनो। आपला जलवा आणि स्वराजला खूप खूप अभिनंदन, यांनी फायनलचा जो स्थान आहे पटकावला आहे। कोरेगाव हिंद केसरीचं सर्वात मोठं मैदान यांनी पटकावलं आहे। तर काही 3 क्लिप आम्हाला भेटल्या आहे, ते क्लिप आपण आधी बघू मग पुढच्या विषयी बोलू। तर मित्रांनो मथुरची सेमी भेटली आहे आपल्याला। मथुरची सेमी मी स्वतः तिथं काढली होती मैदानात। नंतर मग आपल्या बकासूरची सेमी दुसऱ्या माझ्या मित्राकडून घेतली आहे। त्याच्यानंतर जो फायनलचा फेरा आहे तो पण आपल्याला भेटला आहे। तर तिघी व्हिडिओ आपण बघूया, नंतर बाकीच्या विषयी बोलू। या मैदानाचा हिंद केसरी किताबाचा फायनल फेरा सुटला। हैदराबाद माता जोगेश्वरी ओडिशा यात्रेच्या प्रामुख्याने कोल्हापुरांचा 81 वर्षाचा तर मित्रांनो डबल जो निकाल देण्यात आला त्याच्यात खूप काही अशा गोष्टी घडल्या आहेत जे मला चुकीच्या वाटल्या मित्रांनो। कारण आपला जो बलमा होता त्याचा पण निकाल मला नीट नाही वाटला। त्याच्यानंतर आपला निंबाळकर सरांचा सर्जा होता त्याचा पण निकाल थोडा मला विचित्र वाटला। तर मित्रांनो खैर कमिटीनं चेक करूनच दिला असन। पण मित्रांनो काही जे टॉपचे बैल आहे ते त्या मैदानात मागे राहिले मित्रांनो। आणि 3 नवे चेहरे तर आपल्याला पाहायला भेटलेच, तरी मैदान ठीक होता मित्रांनो। आता म्हणता नाही येत असं की खूप, कारण एवढी ह्या मैदान जे असते मित्रांनो मोठे हिंद केसरीचे त्यात पैसा कमी असते। आणि त्यात गोष्ट म्हणजे असते की मानाची गोष्ट असते, त्यामुळेच कोणाला काही जास्त तिथं कॉन्ट्रीब्यूट केला नसन, पैशाची थोडा कमी असेल त्यामुळे झाला असन। बाकी P3 लाईनमध्ये काहीतरी झाली असन अडचण, आणि जे मेन सेमी होते तेच मिस झाले मित्रांनो आपले बघायचे। तर त्याची क्लिप आम्हाला भेटली होती, ती तुम्ही बघितलीच। तर मित्रांनो निकाल जसा सेमी झाला त्याच्यानंतर लगेच निकाल द्यायला पाहिजे होता, ही गोष्ट खरी ठरली असती। ही जे आहे प्रॉपर फॉर्म असते मित्रांनो निकाल द्यायच्या। जसं शर्यत संपली, सेमी 1 संपला, त्याच्या सेमी 1चा निकाल लगेच जाहीर केला, त्याच्यानंतरच सेमी 2 सोडायचा, अशी गोष्ट तिथं करायला पाहिजे होती। त्यांना सेमी अडकवून ठेवले, त्यामुळे खूप अडचण झाली असं मला वाटते। तर बाकी तुम्हाला काय वाटते मित्रांनो, तर त्याच्यावर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की मैदान तुम्हाला कसं वाटलं। बाकी हिंद केसरीचा मैदान होता, मोठा होता मित्रांनो, खूप बैला बी आले होते, तर मजा तर आलीच नक्कीच। तर